आपण पाहत आहात फक्त लोकनगरसाठी न्यूज। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव नगरीत श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात अकोले जिल्ह्यातील वारकरी आणि नागरिक दर्शनासाठी पायदळ जात असतात। या पायदळ वारी मार्गावर वंचित बहुजन आघाडीच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा महासचिव यांच्या वतीने वारकऱ्यांना आरोग्यदायी सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद आरोग्य विभागाला पत्र देण्यात आले होते। या पत्राच्या अनुषंगाने अकोला शहरातील जिल्ह्यातील नागरिकांना वारी मार्गावर आरोग्यदायी सुविधा देण्याचे नमूद केले आहे। या श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त वारी मार्गावर जिल्हा परिषद आरोग्य सभापती मायाताई नाईक यांनी आरोग्य विभागाला आदेशित करून वारी मार्गावर 40 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अशी पथकाची तसेच विविध आजारांवर असलेल्या औषधी आणि वैद्यकीय सामग्रीची उपाययोजना केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता अढव यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, माजी तालुका अध्यक्ष मूर्तिजापूर संजय नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढव, जिल्हा परिषद आरोग्य सभापती मायाताई नाईक उपस्थित होत्या। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढव यांनी संपूर्ण वारकरी आणि नागरिकांना वारी मार्गावर आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या आरोग्यदायी सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून आणि पक्षाच्या आदेशान्वये पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रमोद भाऊ देंडवे, पक्षाचे महासचिव जिल्ह्याचे आदरणीय मिलिंद भाऊ इंगळे आणि यांच्या संकल्पनेतून यांनी आम्हाला 23/2 एक पत्र दिलं होतं की येणाऱ्या 3 तारखेला गजानन महाराजचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनानिमित्त जे विदर्भाची पंढरी म्हणून समजले जाणारे शेगाव नगरी, या शेगाव नगरीमध्ये भक्तांची खूप मोठ्या प्रमाणात मांदियाळी होत असते आणि गावोगावातून लोक पालख्या असतील, पैदलवारी असतील, तिथं शेगावमध्ये प्रकट दिनाच्या निमित्तानं दाखल होत असतात आणि येणाऱ्या भक्तांची आरोग्याची सुविधा म्हणून आपण एक व्हॅनद्वारे, ज्या व्हॅनमध्ये 10 लोकांचं पथक राहील, असे या निमकरदा, गायगाव आणि निंबा, कसुरा अशा अनेक ठिकाणी 6-7 ठिकाणी आपण अशा व्हॅन उपलब्ध करून देणार आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून। त्या संदर्भात आमच्या आरोग्य सभापती मायाताई नाईक यांनी सुद्धा आरोग्य विभागाशी संपर्क साधून हा येणाऱ्या भक्तांना लाभ व्हावा या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून संगीता अढव मी जनतेला सांगू इच्छिते की त्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा आणि आरोग्याची आपल्या काळजी होईल, जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील, अशी जिल्हा परिषदेच्या वतीने आवाहन करते। गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त 2/3/2024 आणि 3/2 आणि 3/3/2024 रोजी पायदळवारी मार्गावरील आरोग्य सुविधा पुरविणे यासाठी 23 फेब्रुवारीला आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे आणि जिल्ह्याचे महासचिव मिलिंद भाऊ इंगळे यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि ही संकल्पना सध्या बाळासाहेब आंबेडकरांची आहे की जी पैदळवारी जात आहे त्या पैदळवारीच्या भाविकांना सोयी सुविधा व्हावी आणि जेणेकरून आरोग्य म्हटलं तर आरोग्याचे सगळेच आपले प्रश्न येतात आरोग्याचे, यासाठी जिल्हा परिषदकडून आरोग्य विभागाकडून संपर्क साधून आणि आमच्या सर्वच आरोग्य विभागातले शेगावला जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात गावकरी लोकांद्वारे पायदळवारी करण्यात येत असून गावकरी लोकांच्या सुविधेकरिता आरोग्य विभागामार्फत सुविधा पुरवण्याकरिता स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत आणि ते स्टॉल गायगाव, निमकरदा आणि कसुरा स्ट्रीट स्टॉलवर इथं उपलब्ध आहे। 3 मार्चला संत गजानन महाराजांचा प्रगट दिवस आहे। या प्रगट दिवसाकरिता अकोला शहर आणि आजूबाजूच्या सर्व गावामधून बरेच लोक गायगाव मार्गे म्हणजे जवळजवळ हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने लोक गायगाव मार्गे संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी दर्शनाकरिता इथून जात असतात। तसेच बरेचसे लोक हे अकोट आणि तेलारा साईडच्या इकडून निंबा मार्गे संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता इथून जात असतात। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून जे भाविक दर्शनाकरिता जातात त्यामध्ये लहान मुलं असतात, वृद्ध वयस्कर मंडळी सुद्धा असते। या सर्व मंडळीच्या आरोग्याच्या जर काही प्रॉब्लेम जर काही आरोग्याच्या दृष्टीने झाला तर त्यांना वेळेवर इलाज मिळावा यासाठी आम्ही अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव म्हणून आम्ही अकोला जिल्हा परिषदला 23/2/2024 ला एक पत्र दिलं होतं
त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही मागणी केली होती की किमान 5 ठिकाणी तरी मेडिकल सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता मेडिकल व्हॅन तिथं उपलब्ध करून देण्यात याव्या. आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीताताई अडाऊ तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती मायाताई नाईक यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांच्या मीटिंग बोलावून या विषयावर विचार करून तात्काळ त्यांनी 5 ठिकाणी ही मेडिकल व्हॅनची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे म्हणजे खरोखर म्हणजे सर्व भाविकांच्या वतीने आणि आमच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने सुद्धा त्यांचे आभार मानतो. आणि सोबतच हे सांगतो की ज्या भाविकांना असा तब्येतीच्या बाबतीत काही त्रास असला तर त्यांनी आमचे जे स्पॉट ठरलेले आहेत त्या स्पॉटवर जाऊन जास्तीत जास्त संख्येने इलाज करावा.